दिवसांदिवस थोडा झाडा 5 वर्ष उत्पन्न केला वैदिक ब्राह्मण घरीचे वेळा गुरुगाचा दराशी काका म्हणे वर्ता करना निरे पुत्राशी करावे लग्न किंवा परवते तत्काळ झाले विधूच्या बोलचे गेले बोला पुंडलिका श्री बोला कुंडली गवर्धन विठोर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय शिवा पार्वती हर हर महादेव ओम मग लग्न सामग्री अलंकार वस्त्रे कुसुनी घेऊनी पार नरनय नारी सोयरी सत्वर घेतले सकळ लग्नाशी. आता या ठिकाणी काय झाले मारुतीचा अवतार मारुतीचा अवतार कोण आहे तो रामदास स्वामी आहे. त्या रामदास स्वामींचा पोथी हा मुलगा या ठिकाणी जन्माला आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लागणारे साहित्य लग्न करा म्हणून बसलेलं आहे सामूहिक आणलेले आहे. आता पुढे काय करते बाबा पुढे सोयीरा होडी सामोरे वर पूजेला ते अवसरी ब्राण देऊनी जानवस करी उल्हास गजरी वाद्यांचा. लग्नाचं वरड आणि वरड पावळी मंडळी आलेले सर्व माणसं जमलेली आहेत आणि पावळ्याला एक ठिकाणी आपला वर्गात बसवला आहे खोडी दिली असते त्या खोडीमध्ये पावळी बसलेली आणि विराट त्यांनी आले बघा. देवका प्रतिष्ठा करुणी जाण केले ब्राह्मण संदर्भ लग्न गटी व्रताची दिन मधुर पर्क विधान पै केले. आता त्या लग्नाचा विधी जवळ आलेला आहे. विधीपूर्वक ब्राह्मण पूजा करू लागलेला आहे. लग्नाला 16 वेळ होत आलेला आहे टायमिंग होत आलेलं आहे आणि टायमिंग जवळ आले बाबा. मग अंतपट धरुणी देख ब्राह्मण बोलते मंगलाष्टिका शेवटी अवघी होडी एक सावधान देख म्हणतात. अरे या ठिकाणी ब्राह्मण कोणी लग्नाला बोलताना सावधान शब्द वापरला. शेवटची कुठली मंगलाष्टिका आहे सावधान. सावधान म्हणजे पुढे काय करते बघा. तव एक पुरोहित समीत बैसला रामदास प्रसन्न करी त्याजला तुम्ही सावधान म्हणता कोणला साका मजला ये समय तव तो विनोद बोले वचन सावधान म्हणतो तुझे कारण आजी पासून संसार बंधन पडले जाण निश्चिती. आता या ठिकाणी हा ब्राह्मण काय म्हणतात की सावधान कुणाला बोलण्याचं बाळा सावधानचा अर्थ काय असे त्या ब्राह्मण प्रश्न विचारला. रामदास काय म्हणतात आणि सावधान बोलल्याबरोबर आहे प्रपंचामध्ये अडकून पडल्यानंतर माणूस सावधान व्हायला पाहिजे. प्रपंचामध्ये आले गेलं तर बरोबर संसार पायी जिथे आलो मात्र सौख्य नाही संसार म्हणला की तरी ते सर्व या संसारामध्ये या जगामध्ये माणसाला बघा माणसाला सुख आहे का संसाराची व्याख्या बघा आणि माणसाला संसार कसा करावा किती पैसे कमवा उद्या नाही किती कष्ट करा आजारी पडलेले आहेत काही घरामध्ये घडलेलं आहे. प्रत्येक माणसाला किती पैसा कमवा प्रत्येकाला तोंड द्यावं लागते. प्रत्येकाला तोंड संसार किचकट आहे. भावाला पडत नाही बहिणीला पडत नाही बंधाला पडत नाही कुणाला पडत नाही. संसार हा किचकट आहे किचकट. या संसारामध्ये तुम्ही आम्ही पार पडून जायचं आहे पण कसं कष्ट करून पैसे कमवा कष्ट करून पैसे कमवा ज्ञान कमवा वैराग्य कमवा भक्ती करा आणि भक्ती करून तुम्ही काय करा लोकांची सेवा करा. म्हणून सकळ पुरोहित तुझ लागुनी सावधान म्हणत रामदास ऐकुनी मात तरतरा कापता ते देवा. अरे या ठिकाणी म्हणून आम्ही काय म्हणतोय संसारामध्ये अशी व्याख्या आहे सावधान शब्द वापरला आहे. रामदास आता लटकट कापला गेला. वैराग्य होवनी
निज अंतरी पळोनी चालले वरांतरी माई बाप धरो पाथे सतवरी परी मोहांतरी परतेना. अरे त्या रामदास स्वामीला सावधान शब्द ऐकल्याबरोबर संसाराचे किचकट नको, संसार नको, बाहेर जायला नको म्हणून तिथून सावधान शब्द वापरल्याबरोबर रामदास स्वामी त्या तिथून गेले बघा. जैसे विसर आदले अन्नात तो जीवनाराशी कळला वृत्तांत मग तो जैसा पात्र टाकून देत उपचार समजता वैरी तैसा कंटाळून विषय सुखी पळून गेला एकाकी उदंड गैरव केला लोकी परिणाय तो शेती कोणाचे तया मागाचे माता पिता अरण्यात गेले उभ्यंता पुत्राशी लावू म्हणती ममता परी तो सर्वत्र परतेना. अरे या ठिकाणी सगळे आई वडील माणसं सगळे बोलू लागलेले वनामध्ये गेलेले आहेत तो मुलगा काही मागाई पुढे येत नाही बघा. रामदास म्हणे पित्याशी तुम्ही व्यर्थ का बहु पाता मजसी प्रपंच केवळ दुःखराशी उमजले मजसी निश्चित. आता रामदास स्वामी काय म्हणतात वडिलांना काय प्रपंचामध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे लागू नका. मी संसारामध्ये अडकणारा माणूस नव्हे, प्रपंचापेक्षा मी वेगळा आहे, ज्ञानपेक्षा वेगळा आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे न लागता मी तुमच्या घरी जावा असं तू रामदास बोलू लागलं. कामाचे अर्थ पूर्वावया म्हणून केले सुंदर जाया तिचे पालन कराव्यातले काय सर्वसे धनवंताचे उपार्जन करुणी दर्वे मिळवले जाण आणि अवचित तस्कर पडले येऊनी तरी घेते प्राणापुरी. या ठिकाणी आपण किती पैसे कमवला, आपला पैसा कोणासाठी कमवला, तो पैसा ठेवून आपण कुठे ठेवणार आहे, त्या पैशाची आपण काय करणार आहे. आणि तो पैसा सरकार घरामध्ये साठवून ठेवला आणि चोर आला आणि चोर काय करतो याच्या घरामध्ये भरपूर पैसा आहे ती बरोबर माहिती काढतोय आणि चोरी करणारा माहिती करते बाबा कुणाच्या घरामध्ये धन दौलत आहे. मग तो चोर करायला काय करतो चोरी करून जातो. पुढे काय करतो बघा. जेवी गळाए उदिये हे विनाशी उमजले अकस्मात मग पळून गेले पाणी येत तैसा सावध चित्त मी झालो. आणि या संसार विचित्र आहे. या संसाराच्या पाठीमध्ये लागत नाही, प्रपंचामध्ये गुंतत नाही. पाण्याच्या बरोबर संसार आहे तर ते पाण्यामध्ये बुडून आपण सांगता येत नाही. आणि पैसा मागत पाहिला पैसा मागत कमवत नाही हो आपला सुख मिळत नाही सांगते बघा. की नलिका यंत्र देखून डोळा सुख आकाशी पळून गेला तेवी प्रपंचापास न पडता मला समजले मजला या रीती. या ठिकाणी मला सुख कसं ते पाहिलं, मला सुख फक्त भगवता मला सुख आहे, मला प्रपंचामध्ये सुख नाही असा हा रामदास म्हणजे बघा. आता काही ममता न धरत्या चित्ता परतुनी जावे सदना प्रते ऐसे म्हणून समुद्र गती अरण्य प्रती चालला. रामदास काय म्हणते वडिलांना जावं तुम्ही पण मागे जावा, थांबू नका का मी आता निघालो माझ्या मार्गाला, तुमच्या घरी जावा. पिता मजला निजांतरी हा मारुतीचा अवतार ब्रह्मचारी कदापि ना पुढे बहुपुरी मग प्रतुनी मंदिरी चालला. आता वडील काय म्हणते बरोबर आहे. हा रामदास स्वामी कुणाचा अवतार आहे, मारुतीचा अवतार आहे. मारुतीचा अवतार हा रामदास स्वामी आहेत, पण मारुती ब्रह्मचारी आहेत. मारुती ब्रह्मचारी आहेत. हा ब्रह्मचार्याचा अवतार रामदास स्वामी हा ब्रह्मचारी आहे. तो लग्न केलेलं नाही, संसारामध्ये नाही. मारुती लग्न म्हणून रामदास स्वामी लग्न कसे करतील पुढे बघा. पूर्वी दुष्टांत जो झाला तो कांतेशी मागुती आठवा दिला म्हणती धन्य वंश आपला की पुत्र निघाला वितरागी. आता पाठीमागाच्यामध्ये आईला दृष्टांत झाला होता की 12 वर्षाचा मुलगा झाला, लग्नाला उभा राहिला, तो मुलगा आपला नाही, तो मुलगा देवाचा आहे असं सांगितलं बघा. या परी समाधान करून चित्ता ग्रामासी गेले उभयंता हृदय तीर श्री रघुनाथा माया ममता टाकुनी. अरे माया ममता टाकून संसारमध्ये विचित्र होऊन हा रामदास आपल्या मार्गाने गेले बघा. तो इकडे रामदास अरण्यात एकांती जावणी बैसला तोरित होवणी वैराग्य मिळत विचार करिता मानसी. आता या ठिकाणी रामदास स्वामी स्वतः एका जंगलामध्ये जाऊन बसलेले आहेत. त्या जंगलामध्ये कोणी माणूस नाही, अशा ठिकाणी काय करते पुढे बघा. तीर्थ वृत्त अनुष्ठान कली माझी नव्हती साधन तरी श्रीरामाशी विगुणी शरण करावे चिंतन तयाचे. या कलियुगामध्ये
मनुष्याला देवाचं नाव घेता येत नाही. ज्याच्या नशिबामध्ये आनंद आहे, घरामध्ये सुख शांती आहे, अशा लोकांना या ठिकाणी आपण भक्तीचा मार्ग दाखवायचा आहे. म्हणून समर्थ आणि त्या ठिकाणी आपल्या चक्रापासून बघा. नाम घेता उठी उठी गाणिका चढली वैकुंठी, नाम जपता दुर्जटी शीतल पोटी झाला. ऐसे श्वास धरुणी करिता बसला नामस्मरण, न घे फळ मूळ अथवा जीवन मांडली निर्वाण निज. या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी आपल्या आनंदामध्ये जगण्यामध्ये जपाला तपाला बसले आणि त्या जपाला तपाला कोणता मंत्र असेल रामदास स्वामीचा? श्रीराम जय राम जय जय राम. हा रामाचा मन भक्त आहे आणि तो रामाचा भक्त या ठिकाणी पुढे बघा. म्हणे जय अयोध्यवासी दशरथ भूकुमार कै कौशल्य तनय जानकी वीरा रावण तका जगत गुरुद्वारा सायुज उद्धार श्रीराम. मी अनाथ बालक तुझे दिन अरण्यात बैसलो किल्लेवान, तू भक्त कैवारी पतित पावन तरी द्यावे दर्शन मदाता. समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात हो, मी आता मी तुझं नाव घेतोय, मी तुला प्रसन्न करतोय आणि मला तुम्ही या ठिकाणी नामस्मरण करून मला दर्शन द्यावे असे रामदास स्वामी म्हणतात बघा. ऐशी करुण भाकीत चित्ती तो इथे तिथे प्रकटला मारुती, विक्राळ रूप दाविले निश्चंत परिभयभीत चित्त न होई. या ठिकाणी काय सांगितले हो, साक्षात भगवंत प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी कुठे उभे राहिले की प्रत्यक्ष बघा आपल्या समर्थच्या रामदास स्वामी उभे राहिले बघा. जैसे अग्नी प्रदीप होऊन पाय कृष्णाशी ओढू जाई परितयाशी सर्वत्व नो पूजे भय. एकाची देह म्हणून या की दिनकर भास्कराची दिली आदरा, त्याशी सर्व दानयाची उभारा. देवी उग्र रूपे मारुती भेटला खरा, परी रामदास अंतर्गत बजवणे किंवा पौर्णिमेची सागर आणून भरते. आपुलीची कळ लपू पाता परितून पुढे निश्चंत ऐसे एकत्र म्हणून की आकाश सक्रोध होऊन पायी नभासी अवचित गिळू जाई. तरी ती त्यांचे ने गिळविल काय वेदार्थ उपाय तैसा. देवी विक्राळ रूपे अंजनी सुत रामदासाचे भय दाखवित परितो निर्भय चित्तता. एकत्र भागित आपणाशी. या ठिकाणी काय झालं, रामायण अवतारामध्ये हनुमंतरायामध्ये बजरंगीमध्ये किती ताकद होती, तसे या अवतारामध्ये किंवा हा मारुतीचा अवतार समर्थ रामदास स्वामी आहे. आता रामदास स्वामीच्या या कलियुगामध्ये ब्रह्मचारीमध्ये प्रत्यक्ष सेवा रामाची भक्ताला पुढे काय करते बघा. रामदासाचा निश्चय जे कोणी मारुतीशी वाटते समाधान, मग सौम्य रूप धरुणे दिले दर्शन प्रती. आता या दोघांनी काय केले हो, साक्षात मारुती अवतार रामदास स्वामी आणि मारुती दोघांचं एक रूप झालं. दोघांनी एकमेकांना पाहिलेलं आहे. मारुतीने आपण रूप प्रगट केलं आणि समर्थ रामदास स्वामीने आपण रूप प्रगट केलं. त्या दोघांचं रूप एक एका ठिकाणी झालं आणि दोघांचं रूप पाहिल्यानंतर काय झालेलं आहे, रामाची स्तुती झाली. रामदासे देऊनी अनेक वंदने मारुतीची चरण, म्हणे श्रीरामाचे होई दर्शन तो पाय सांगणे मत लागे. या ठिकाणी काय म्हणतात मारुती, हे समर्थ रामदास स्वामी तू काय काळजी करू नको, तुला रामाचा दर्शन आता घडेल बघा. अभय देऊने ते अवसरे मारुती अदृश्य झाले सत्वरे. मग रामदास जाऊनी नगरातरे कस्तल भिक्षू मागते. आता या ठिकाणी मारुती आपला त्या दोघांचं बोलणं झालं आणि बोलणं होऊन मारुती अदृश्य या ठिकाणी झाले बघा. ते भिक्षेचे अल्प सेवून अन्न अरण्यात जाऊन करी स्मरण निद्रा लक्ष्य न याची जाण. अनुतामुळे सर्वता बोला कुंडली गवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
सद्गुरु सर्वदा आशीना भगवान करुणे साचर श्लोक रचले दोनशे पाच ते सत्य गाजले गीत वाचे माझ्या गंगाचे आता समुद्र अभ्यासाने काय केलं तो समर्थाने काय केलं की समर्थाने आलेले 205 होते समर्थाने काय केलं आहे की आलेल्या मनाला ताबा पाहिजे 205 वेळा श्लोक त्या ठिकाणी गेलेले त्या 205 श्लोकामध्ये आपल्या समर्थाने समर्थ रामदास स्वामीने त्या ठिकाणी पाहिजे आहे समर्थ रामदास स्वामी काय करते बघा की आपल्या संसारामध्ये कसं अटावं आणि संसारामध्ये आपण कसं दिसावं हे पुढे बघा काय केलं ना माझ्या सवयी दक्षिण मूर्ती चंद्रतावळी नगरात तेने सुद्धा करुणे शांत मागुली आनंद वैशाले आता काय सांगितलं हो साक्षर काय सांगितलं हो या ठिकाणी काय केलं आपल्याला पाहायचं आहे की प्रपंचामध्ये आपण काय करावं पुढे बघा बोला पुंडलिका
चांगली होते. आणि तंबाखू खाल्लं काय होतं ना, काय लोकांनी म्हणतात तंबाखू खाल्लं पचनक्रिया चांगली होते. पण पान आणि तंबाखू एका ठिकाणी मिक्स केलं काय होतं, शरीरात वेगळं मनाला वेगळं होतो आणि म्हणून दोन्ही वेगवेगळ्या एका ठिकाणी भगवंताचं शरीर आहे, त्या शरीराला आपण काय करूया, आपण एका ठिकाणी परत आपण या सज्जन माणसाला चांगल्या माणसाने आपलं काय करा, तर मग वाईट माणसाने नादी लागू नका, प्रपंचामध्ये गुंतवू नका आणि जेवढा आपला प्रपंच पाहिजे असेल तेवढंच करा. ज्यादा आपण पैसे कमवले तर आपल्या पाठीवर कोण ठेवणार आहे, कोण घेऊन जाणार नाही. आपलं जेवढं पोटापुरतं आहे तेवढा पैसा कमवायचा. जास्त कमवलं तर काय आती वागते म्हणून पाठीवर कोणाला पैसा आपण ठेवणार आहे आणि पाठीवर पैसा ठेवून आपण कोणासाठी ठेवणार, कोण आपण पैसा करणार, मग आपण कोणासाठी ठेवणार बघा. म्हणून रामदास वैराग्यशील मनुष्य देखोनी पळे तत्काळ नामस्मरण सर्व काळ करीत प्रेम. या ठिकाणी म्हणून रामदास स्वामीने संसारामध्ये न अडकता, प्रपंचामध्ये न अडकता आणि काय न करता रामदास स्वामीने मनावर ताबा ठेवून भगवंताचं नामस्मरण करून भक्तीचा मार्ग धरला बघा. प्रेमळ तो ऐशे दिवशी आषाढ मासी पंढरीशी चालिले यात्रेशी मार्गी मारुती सांगे त्यासी श्रीराम तुझशी भेटतील. आता या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी पंढरपूरला चालले असताना मार्गी पाठीमाग आले आणि काय म्हणतात हो समर्थना, हे समर्थ रामदास स्वामी तुला रामाचं दर्शन होणार आहे, मला सांगितलेलं आहे रामाने, आता साक्षात आम्ही समर्थ रामदासाचं दर्शन देतो बघा. ऐसा अष्टांत देखोनी सत्वरी परम हर्ष वाटलांतरी मग रामदास सप्रेम गजरी पंढरीसी लवकरी चालले. अरे या रामदास समाज एवढा आनंद झाला की आपल्याला प्रभू रामचंद्र भेटणार, दर्शन देणार. बरा चालत गेले पंढरपूरला आणि परत जात असताना काय घडते बघा. तेव्हा तेथे टाळ मृदुंग वाजती वैष्णव आनंदे गाती नाचती पुढे वाहे भीमरथी तेव्हा संशय चिती वाटला. अरे या पंढरपुरात टाळाचा गजर झाला, भगवंताचा नामस्मरण गजर झाला आणि समर्थ रामदास स्वामी त्या गर्दीमध्ये जाऊन संशय होते काय म्हणते पुढे बघा. म्हणे मी जयाचे करीतो ध्यान तो काहीच न दिसे येते जाण मग विक्षेप पाऊनी विजमन श्रीराम भजन करीतसे. अरे मी रामाचं भजन करतो, आता इथे काही दिसत नाही, कोणी राम पेटवून दिसत नाही, इथे गर्दी भरपूर आहे, हरिभक्त चालू आहे, रामकृष्ण मंत्र चालू आहे, आता राम मला कधी भेटेल असा समर्थ म्हणू लागले बघा. श्रीरामचरित्र मुखी गात महाद्वारासी आला त्वरित तंव गरुड आणि हनुमंत पुढे अवचित देखिले. आता समर्थ रामदास स्वामी बोलत त्या ठिकाणी आपल्या पंढरपूरच्या महाद्वारामध्ये पायरीजवळ आलेले आहेत आणि त्या पायरीपाशी आल्यानंतर साक्षात गरुड आणि मारुती त्याच्या समर्थन दिसले बघा. माहुती त्यांची करुणिया नमन पुढे पाहतसे विलोक ओपून तो संत साधू वैष्णव जन करीती कीर्तन स्वानंदे. अरे या ठिकाणी अवतार आहे भगवंताचा. साधू संत इथे घरात होते दिवाळी दसरा. साधू संतांचा म्हणणं असं आहे की तुम्ही सतत आनंदी राहा, सतत आनंदी राहा, भगवंताचं नाम घ्या, भगवंताची पूजा करा, नामस्मरण करा आणि मग तुम्हाला भक्तीचा मार्ग सापडेल असे म्हणतात बघा. दिंड्या पताका गरुड टके जैसे वैकुंठ उतरले निके मग रामदासासी वाटला
तेव्हा हरिदासांसी करुणी नमन घ्यावया चालिले देवदर्शन तो विटेवरी उभे जग जीवन देखिले दूर. या ठिकाणी काय सांगितले हो, साक्षात समर्थ रामदास स्वामी, हनुमंत, गरुड ठिकाणी गेले आपल्या पांडुरंगाच्या मंदिरात, रावणामध्ये गेले. प्रत्यक्ष आपण पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. आणि पुढे काय करते बघा, समचरण कर कठीण सागरी ठेविली दिठी ऐसे स्वरूप देखुनी हष्टी रामदास भेटीन घ्यायची. आता या समर्थ रामदास स्वामी भेट कधी होणार आहे असा भगवंत रामाला वाटतो. पण रामाने काय केलं आहे, साक्षात आपण दर्शन देऊया असं म्हणतात बघा. म्हणे मी मानस पूजा करीतो नित्य ते श्रीराम स्वरूप न दिसे येथ मग सम्मुख उभा राहुने तिथे काय बोलते देवासी. अरे या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात हो, मी मानस पूजा केली. त्या मानस पूजामध्ये प्रभू रामचंद्राचं या ठिकाणी मनामध्ये दर्शन आठवलं. पण प्रत्यक्ष देव इथं उभा आहे, मला देव का दिसत नाही, माझ्यावर देव का उभा राहत नाही, मला राम कधी दिसेल असं म्हणतात बघा. काप बाण हातीचे काय केले निजकर जगनावरी का ठेविले का निज वेशासी पालटिले सांगा वहिले श्रीरामा. बोला श्री ज्ञानदेव पंढरनाथ महाराज की जय. श्री ज्ञानदेव अबोला धरिला जगदेटी काय आमासी न बोले श्रीच गोष्टी काय अपराध धरिला पोटी ते मज ओठावटी सांगावे. आता समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात हो, हे प्रभू आमचे भगवंत रामा, अरे तू मनवरी काय आपल्याला धरलास, काय का बसलास, कोणासाठी काय बसलास, काय माझ्यावर चुकलं का, मी काय अपराधी आहे का, मी पापी आहे का, अरे तू का माझ्यावर बोलत नाही असा समर्थ रामदास स्वामी त्या रामच्या प्रभू रामच्या मध्ये बघा. शरयू गंगा त्याजली काय येते भीमरती वाहत आहे ऐसे विपरीत झाले काय सांग लवला हे रघुनाथा. हे प्रभू रामचंद्र रघुनाथा, अरे माझ्या कुठे काय पडलेमध्ये वाट घेतलं का, मी इथं अजून चुकलं का, माझ्यावर काय त्रास झाला का, मी काय करू असं हा प्रभू रामचंद्रला समर्थ रामचंद्र बघा. लोकोनी गेली अयोध्या नगरी येथे बसवली क्षेत्र पंढरी काल चावली सीता सुंदरी येथे चौघी नारी मिळविल्या. अरे श्याम राममध्ये प्रभू रामचंद्र रामामध्ये चौघांचा वनवास केला. सीता प्रभू रामचंद्र राम लक्ष्मण चौघांचा वनवास झालेला आहे. आणि आता तू विटेवर उभा आहे रुक्मिणी, पांडुरंग रुक्मिणीला घेऊन. आणि तोच या अवतारामध्ये काय सांगितलेलं आहे, समर्थ मारुती, ब्रह्मचारी मारुती. मागच्या अवतारामध्ये समर्थ रामदास स्वामीचा अवतार आहे मारुती. मारुतीने या मागच्या जन्मामध्ये तुझी मी सेवा केलेली आहे, आवडत मला कधी कमी पडून दिलेलं नाही. मग आता ह्या अवतारामध्ये तुम्हाला काय दिसत नाही, हा प्रभू रामचंद्राला भांडू लागले कोण, समर्थ रामदास स्वामी. आम्ही तर वानर दळ पाही ते काहीची न दिसे या ठाई आता आम्ही नमावे काय सांग लवलाई श्रीरामा. प्रभू रामचंद्र काय म्हणतात समर्थ रामदास स्वामी, हे रामा दया घना, अरे सांग तू काय सांग, आम्ही काय करू सांग, कुठे जाऊ, काय करू, कुठे लपू, कोणत्या हेतून आमच्याकडे बघतोस असं